पुढची बातमी बघूयात। नागपूर जिल्ह्यामधल्या चंद्रपूर रिठी वस्तीवरची पाणी टंचाईचा एक धक्कादायक प्रकार आणि वास्तव समोर येत आहे। चंद्रपूर रिठी वस्तीमध्ये नळ योजनेचा बोजवारा उडालाय। 2022 मध्ये प्रशासनाने या ठिकाणी नळ योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतला। गावाच्या वेशीवरती पाण्याची टाकी आणि वस्तीमधील प्रत्येक घरापर्यंत पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू केलं। मात्र 4 वर्षांच्या नंतर याचं काम झालेलं नाहीये। पाण्याच्या टाकीच्या नावाखाली केवळ काँक्रीटचा सांगाडा आणि जमिनीमधून बाहेर आलेले कोरडे पाईप या पलीकडे नागरिकांच्या वाट्याला काहीही आलेलं नाहीये। सध्या इथले नागरिक गावामधल्या एका विहिरीच्या पाण्यावरती अवलंबून आहेत। मात्र विहिरीमधल्या पाण्यात घाण असल्यामुळे लहान मुलं आणि वृद्ध नागरिक हे वारंवार आजारी पडतायत। पण जगण्यासाठी घाण पाण्याच्या पलीकडे नागरिकांकडे दुसरा पाण्याचा स्रोतच उपलब्ध नाहीये। त्यामुळे प्रशासनाचे डोळे आता तरी उघडणार आहेत का आणि इथल्या नागरिकांना नळ योजनेचा लाभ मिळणार आहे का, पुरेसं पाणी मिळणार आहे का याकडे लक्ष आहे। सर हे काम 2022 मध्ये झालेलं आहे, पण त्यांनी इकडे काही लक्ष करून नाही राहिले। आमच्या गावामध्ये पाण्याचा प्रॉब्लेम येतात, आम्ही उन्हीमध्ये येतो, आमचे लहान लहान मुलं पण येतात पाण्याला आणि ते लोकांना सांगतो पण 1 दिवस 2 दिवस असे येतात पाहायला। सांगितलं तर आम्ही मीटिंगमध्ये तर लक्ष देऊन चालले जाते। इथून पाणी आम्ही 4-5 डाव येतो इरभरमध्ये, तरी इरभरमध्ये येतच राहतो। तसे पोरं बारं येणं जाणं राहते, तरी 12-13 घागरे नेतो 1 दिवसामध्ये। इरभरमध्ये येणं जाणंच राहते। 7-8 चक्रा मारतो पाण्याले, तसं पाणी उन्हातानामध्ये घेऊन जावं लागते आम्हाला। लहान लहान पोरबाले ते पाणी बी खराब आहे ना, प्यावशा नाही लागत हो। बेमार पडून जाते, सर्दी खोकला होते, तसंच पाणी आम्हाला प्या लागते। आता तरी बी 4-4.5 वर्षे झाली तर टाक्याचं काही नावच नाही येत। कोणी बाई सरपंच येऊन बी नाही पाहत, असंच चालू देते, कोणीच लक्ष नाही देत आमच्यावर। टाकी मागची टाकी त्याची गावाची पुरं झाली आहे आणि मग हे गावाची म्हणतो असं पाईपलाईन म्हणतो मी टाकून द्या म्हणून, तर पाईपलाईनसुद्धा नाही टाकून देत आमच्या गावाची। मोटर लावून द्या म्हणतो, पाण्याची प्रॉब्लेम आहे आम्हाला, ते बी नाही लावून देत।